प्रतिक्रिया म्हणजे मी आणाव गावामध्ये उपसरपंच म्हणून निवडून आलेले. त्यानंतर माझ्यावर त्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला 7 सदस्यांनी. तो त्यांच्यातर्फे मान्य झाला. त्यानंतर प्रशासनाने ग्रामसभा आयोजित केली. ग्रामसभा आयोजित केल्यामध्ये मला भरपूर 88 मतांनी मी विजयी झाले. त्यामध्ये माझा सिंहाचा वाटा म्हणजे म्हणाल तर माझ्या गावाचा आहे. तसेच स्वयंभू रामेश्वर आणि म्हणायचं गेलं तर सगळे कार्यकर्ते हितचिंतक यांच्या सहकार्याने मी निवडून आलेली आहे. शेवटी हा विजय सत्याचाच असतो. नेहमी सत्याच्या वाटेने चालावं माणसाने. मी सरपंच म्हणून 2023 पासून गावाद्वारे काम करतोय. या गावात काम करत असताना आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासारखं एक मोठं अभियान राबवलं, ज्यामध्ये गावाचा पूर्ण पाठिंबा होता. पण ज्या गावाने निवडून दिलेले सदस्य होते ते मात्र यामध्ये सहकार्य करत नव्हते आणि त्यांनी या सरपंचांवर जे 2023 मध्ये निवडून आले त्यांच्यावर अविश्वास दाखल केला आणि त्यांनी 7 सदस्यांनी दाखल केल्यामुळे तो शासनाने स्वीकृत केला होता. आणि त्यानंतर शासनाने नियमाप्रमाणे ग्रामसभा आयोजित करून मतदान घेतलं होतं आणि या मतदानामध्ये गावातील लोकांनी भरघोस पाठिंबा दिला उपसरपंचांना आणि त्यांना जवळपास 88 मतांनी हा ठराव फेटाळून लावला आहे. आणि नेहमी आहेच की जिथे अति होते तिथे माती होते, त्यामुळे हा विजय हा नेहमी सत्याचाच होतो. त्यामुळे आजही यानंतरही आम्ही दोन्ही मिळून सरपंच असू दे उपसरपंच आणि जे कोण सोबत येतील सदस्य आणि गावाला घेऊन याही पुढे गावाला आपण वरच्या पदावर नेणार आहे याची मी शाश्वती देतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.